जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, जे हं, विद्यार्थ्यांचे ऍस्पिरेशन्स आहेत, हं, मग ते कॉलेजच्या करिक्युलम असो किंवा बोर्ड परीक्षेसाठी करिक्युलम असो किंवा प्रवेश परीक्षेसाठी जे प्रशिक्षण त्यांना हवं आहे ते असो, हं. हे सगळं जर कॉलेजमध्ये उपलब्ध झालं आणि हे शासनाच्या तर्फे असे एक जीआरच्या थ्रू आणि एक ऑर्डरच्या थ्रू झालं आणि कॉलेजला हे मॅन्डेट दिली गेली की नुसतं फक्त बोर्ड परीक्षेचं तुम्हाला करिक्युलम कव्हर नाही करायचंय, पण विद्यार्थ्यांना लागणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी तुम्हाला प्रशिक्षण द्यायचंय, तर मग कोचिंग क्लासेसचं हे ऑटोमॅटिकली कमी होणार. पण आता काय झालेलं आहे की कॉलेजेसमध्ये मॅन्डेट असं आहे सरकारकडून की तुम्ही फक्त कॉलेजचं करिक्युलम करा, बोर्ड परीक्षेचं करा आणि सगळं महत्व प्रवेश परीक्षेला आहे. उद्या तुम्हाला मेडिसिन मध्ये ऍडमिशन पाहिजे किंवा इंजिनिअरिंग मध्ये पाहिजे किंवा डिझाईन मध्ये, लॉ मध्ये, सगळ्याला प्रवेश परीक्षा आहे आणि प्रवेश परीक्षेच्या रँकच्या बेसिसवरतीच ऍडमिशन होते. बोर्ड परीक्षा फक्त एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणून आहे. तर त्यामुळे त्याचं प्रशिक्षण कॉलेजमध्ये मिळत नाही. मग काय होतं की मग कोचिंग क्लासेस निर्माण झाले आणि कोचिंग क्लासेस एंड टू एंड सोल्युशन देत आहेत. ते कॉलेजचंही देत आहेत, बोर्ड एक्झामचं पण देत आहेत आणि प्रवेश परीक्षाचं पण देत आहेत. मग विद्यार्थ्याला प्रश्न पडतो, मी 6 तास कॉलेजला जावं, परत 3-4 तास कोचिंग क्लासला जावं, मग माझं बाकीचा अभ्यास आणि माझा थोडासा काही फिजिकल फिटनेस करायचा आहे, मला थोडं लिजर टाइम पाहिजे, हे माझं दिनक्रम बसणारच नाही. मग ही समस्या उत्पन्न होते. त्यामुळे मला वाटतं की विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे ही पॅरलल अवस्था, ही काय कंपल्शन तर नाहीये ना की प्रत्येक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कोचिंगला जावंच, तरी लोक चूज करतायत, ऑप्शनल आहे. पण तुम्ही तरी स्वतःच्या जे सांगताय सर मंगेशकर सर, त्याच्यामध्ये मला एक छोटासा प्रश्न विचारावासा वाटतोय की तुम्ही म्हणताय की कॉलेजेस ही फक्त 10वी-12वीच्या सिलेबसकडे लक्ष देतात आणि ते या मुलांच्या ज्या प्रवेश परीक्षा, त्या प्रवेश परीक्षेचे ऍस्पिरेशन्स, गरजा याच्याकडे लक्ष देत नाही. पण बेस काय आहे या प्रवेश परीक्षांचा? म्हणजे 10वी-12वीचा करिक्युलम किंवा आतापर्यंत या मुलांनी शिकलेलं, याच्या पलीकडे तर याचा बेस नाहीये ना. अपेक्षा मुलांचा हाच बेस पक्का असणं प्रवेश प्रक्रियेसाठी हेच आहे ना. नाही, आता एक लक्षात घ्या, हा मला चांगला प्रश्न विचारला तुम्ही, कारण हा खूप महत्वाचा विषय आहे आणि याबद्दल थोडीशी मला क्लॅरिटी द्यायची आहे सगळ्यांना, तुमच्या सगळ्या व्ह्यूअर्सना. मुळात प्रवेश परीक्षा का आहेत, हे कॉमन एंट्रन्स एक्झाम का आहे, हे सुप्रीम कोर्टच्या आदेशाप्रमाणे आहे आणि हे बऱ्याच वेळेला हे केस गेलेली आहे वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन मध्ये. लेटेस्ट 2015 ची सुप्रीम कोर्टची केस होती, जेव्हा 60-40 रूल होता, जेई मेन्सला 60% वेटेज आणि बोर्ड परीक्षेला 40% वेटेज दिला गेला.